आणि गेल्या 10 वर्षात भारतावरती जितके मोठे हल्ले झालेत त्या प्रत्येक हल्ल्याचं चोख उत्तर भारतानं दिलंय। 2016 सालापासूनचा विचार केला तर 2016 साली उरी हल्ला झाला आणि भारतानं सर्जिकल स्ट्राईक करून उरीचं उत्तर दिलं। 2019 साली पुलवामा हल्ला झाला, भारतानं एअर स्ट्राईक केला आणि याही हल्ल्याचं सडेतोड उत्तर दिलं। तर आता 22 एप्रिलला पहलगामचा हल्ला झाल्यावरती भारतानं दहशतवाद्यांच्या घरात घुसून ऑपरेशन सिंदूर फते केला। आणि फक्त कारवाई नाही तर हा आहे विश्वास, कारण मोदी है तो मुमकिन है अशी जनभावना व्यक्त होते आहे। नंतर आम्हाला म्हटले जाओ मोदी को बोलतो, सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना त्यांना सगळ्यांना सांगितलं। उसने हमें नहीं मारा, उसने बोला मोदी को बोलो, उसने बोला नहीं मोदी को बोलो, कहकर चला गया वहां से। 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला। कुटुंबासमोर अतिशय निर्दयीपणे डोक्यात गोळ्या झाडत त्यांना मारण्यात आलं। घरचा करता पुरुष असा धारातीर्थी पडलेला असताना कुटुंबातील महिलांना दहशतवाद्याने दिलेला हा संदेश। नंतर आम्हाला म्हटले जाओ मोदी को बोलतो, सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना त्यांना सगळ्यांना सांगितलं। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात आपलं सर्वस्व गमावलेल्या महिलांनी दहशतवाद्यांचा हा संदेश मोदींपर्यंत पोहोचवला आणि त्याचं जोरदार उत्तर मिळालं। तसा इशारा मोदींनी दिला होता। और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं। मंगळवारी रात्री 1:05 पाकिस्तान आणि पीओकेत हवाई हल्ला करत 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। अनेक दहशतवाद्यांना झोपेतच यमसदनी पाठवलं। मोदींच्या नेतृत्वातील भारतानं दहशतवादाला दिलेलं हे तिसरं चोख प्रत्युत्तर आहे। 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारतावर 3 मोठे दहशतवादी हल्ले झाले। 18 सप्टेंबर 2016 उरी हल्ला। 18 सप्टेंबरला 4 सशस्त्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरील उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आणि कॅम्पमध्ये झोपलेल्या 19 जवानांना ठार केलं। या हल्ल्याच्या 11 दिवसांनी 29 सप्टेंबरला मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि भारतीय लष्कराच्या 25 कमांडोंनी पीओकेत एलओसीवर सर्जिकल स्ट्राईक केला। दहशतवाद्यांचे 6 लॉन्च पॅड आणि सुमारे 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला। त्यानंतर 2019 मध्ये 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला। या 40 जवान शहीद झाले। या हल्ल्याच्या 12 दिवसानंतर मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला। 26 फेब्रुवारी 2019ला हवाई दलाच्या 12 मिराज जेट विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोटमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। आणि आता 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरवून सोडलं। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळांवर ताबडतोब 21 हल्ले करण्यात आले। आपण पूर्वीही पाहिलं होतं जेव्हा इस्रायलने गाझा स्ट्रिपवरती हमला केला होता किंवा हमासला संपवायचा प्रयत्न केला होता, जवळजवळ 20 दिवस घेतले होते। अमेरिकेने 9/11 नंतर 1 महिना लावला होता, भारताने तर तरी फक्त 15 दिवसच घेतले आणि पूर्ण जय्यत तयारी करून हे हमला केला आहे। पण हे हिट करणं खूप जरुरी होतं, कारण जे कारवाई पाकिस्तानने केली होती 22 एप्रिलला आपल्यावरती, त्याच्यानंतर काहीतरी मोठं उत्तर देणं जरुरी होतं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश मोदी सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत होता। भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांना मारून निष्पाप लोकांच्या मृत्यूचा सूड घ्यावा अशी सगळ्यांची भावना होती। आणि भारत गप्प बसणार नाही
घरात घुसून मारू हे मोदींचे शब्द खरे ठरले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्करानं घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. घरात घुसून मारू हे शब्द आता भारताचं धोरण बनलंय. केवळ निषेध नाही किंवा शाब्दिक संताप नाही, तर थेट कृती. कारण मोदी है तो मुमकिन है. मोदींच्या नेतृत्वातील भारत आता हल्ला सहन करणार नाही. हल्ला झाला तर ताबडतोब सशस्त्र उत्तर सीमेवर नाही तर घरात घुसून देणार. श्रद्धा पवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.